नमस्कार, माझं नाव श्रीमती शोभा नेरकर. मी कल्याणला राहते. भाव अंतरीचे साहित्यिक परिवार या समूहाकडून माझी कविता मी प्रस्तुत करीत आहे. कवितेचा विषय आहे दिवाळी. माझ्या कवितेचे शीर्षक फराळ. 5 सणांचं स्नेहसंमेलन, 5 सणांचं स्नेहसंमेलन, दिवाळी साजरी करू आपण. दिवाळी आली आली दिवाळी, दिवाळी आली आली दिवाळी, उठा सर्वांनी प्रभातकाळी. घरोघरी उठण्याचा सुगंध, घरोघरी उठण्याचा सुगंध, रांगोळ्यांनी सजली अंगण. पणत्या लावल्या दारोदारी, पणत्या लावल्या दारोदारी, उत्साह भरला घरोघरी. आकाशकंदील गल्लोगल्ली, आकाशकंदील गल्लोगल्ली, हिरवा पिवळा लाल नारिंगी. पदार्थाचा वास दरवळे, पदार्थांचा वास दरवळे, चहूकडे फुलांची तोरणे. स्नेहाने केले आमंत्रण, स्नेहाने केले आमंत्रण, सगळ्यांचे झाले हो आगमन. फराळांनी भरली ताटे, फराळांनी भरली ताटे, सर्वांना भारी मज्जा वाटे. लाडू पदार्थांचा राजा, लाडू पदार्थांचा राजा, खाणाऱ्याची आता भारीच मजा. अनारशाचा कुटाणा फार, अनारशाचा कुटाणा फार, जमला तर जमला नाहीतर बिघडणार. शंकरपाळ्याची तर्राच न्यारी, अहो शंकरपाळ्याची तर्राच न्यारी, लहान तोर म्हणती लय लय भारी. चकली करताना निघतो घाम, चकली करताना निघतो घाम, गरम गरम कुरकुरीत लागते छान. करंजी सांजोरीची एकच जात, करंजी सांजोरीची एकच जात, सुंदर झाला मैसूर पाक. शेवचे तर खूप प्रकार, शेवचे तर खूप प्रकार, जाड बारीक मध्यम आकार. चिवडा तर सर्वांनाच आवडतो, चिवडा तर सर्वांनाच आवडतो, म्हणून तर तो लवकर संपतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, कृतज्ञतापूर्वक प्रेमाने बनवा. सद्भावनेने व सद्विचाराने दिवाळ सण साजरा करा, दिवाळ सण साजरा करा. थँक्यू.